एखादी व्यक्ती जर शून्यातून काहीतरी निर्माण करायचा प्रयत्न करत असेल तर तिला छोटंसं यश जरी आलं ना, त्या गोष्टीचा खूप आनंद होतो. आणि तो छान सगळं परतून घेतले. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. सुंदर दिसते ना. हाय नमस्कार. आज आपण खाणार आहेत आलू पराठा. गरमागरम कविता बनवते मस्तपैकी गरमागरम. आणि दादांना पण बनवते. दादांना आता उठवलं आहे मस्तपैकी. चला बघूया आपण कशी बनवते गरमागरम पराठे. कविता गरमागरम पराठे बनवते तू आमच्यासाठी. चल मग दाखव आता आम्हाला गरमागरम पराठे. काय अरे हिरवं हिरवं काय टाकले त्यात ते? मटर टाकले. अरे बापरे, आज मटर पराठे मग काय? मटर आलू पराठा. मटर आलू पराठा. स्टफिंग तर मस्त बनवलंय तू एकदम. चांगलं बनवलं. खाली लागतंय वाटतं त्यात ते. बंद कर गॅस. दादाला चटणी खायची, तुम्हाला पराठे खायचे. मस्त. आणि याच्यात मस्तपैकी आपण ते हे समोसे पण बनवू शकतो ना. समोसे पण बनवू शकतो. उरली तर आपण मस्तपैकी संध्याकाळी समोसे बनवू. माझा तरी अंदाज काय एवढं आपल्याला लागणार नाहीये. एवढं कोणी खात नाही ना. संध्याकाळी मस्तपैकी प्रांजल आल्यानंतर मम्मी आपण काहीतरी बनवूया आज. काहीतरी नवीन रेसिपी करूया आपण आज. म्हणजे चटपटीत खायचं असतं ना. एका दगडात दोन पक्षी मारायचे असं खेळ चालू आहे आपला आज. सुट्टीचा दिवस आहे ना, मग परत कोण बनवणार. मस्त असं टफिंग झाले. सुंदर दिसतंय ना. मस्त. आपण हे मटण टाकायचं मी कुठे शिकले माहिती का? आपण मागच्या म्हणजे ट्यूजडेला गेलेलो ना हॉटेलला. तिथे आपण तो पेपर डोसा खाल्लेला. मग त्याच्यामध्ये होतं काजू वगैरे टाकून. मला नाही आवडलेलं, मग मी तसंच बनवले आता. चला आता फायनली आपले पराठे झाले आहेत. कविता आपल्याला दाखवतील पराठे. मस्त यम्मी यम्मी पराठे झाले. आणि त्यासोबत आहे आपल्याला किसान केचप, टमाटर सॉस. दही वगैरे काही नाही आहे. पाऊस पडतो म्हणून दही नाही आणलं, कारण सर्दी होण्याचे चान्सेस जास्त असतात. या सगळेजण मस्त पराठे खायला. मस्तपैकी पराठे खायला. त्यांना आवडतं का पराठे? सगळ्यांना आवडतं. मस्त. यासोबत आहे ना मस्तपैकी अशी पुदिन्याची चटणी पण पाहिजे नव्हती. पुदिना नाही ना घरात. बरं नाही. एकतर त्याचे स्वयंपाक बनवते मी. त्यात चोचले चालले तुमचे. हे नाही बनवलं, ते नाही बनवलं. पाणी चेंज झालं ना म्हणून. खायचं ना कधीतरी चालतं. पाणी चेंज झालं म्हणून. गावाला गेले, मला बरं नाही वाटत आहे. सर्दी, खोकला, थंडी, ताप सगळं आले एकदाच. मी बोललो होतो त्याच्यामध्ये मी बोललो होतो मी एकटा जाऊन येतो, पण नाही ऐकत. माग लागायचं राहते लहान लेकरांसारखं. तुम्हाला त्यानंतर आहे ना संध्याकाळी ना मग आवरलं थोडंसं आणि मग बाहेर गेली. थोडंसं मेडिसिन्स पण आणायचं होतं. मग ते सगळं झालं आणि माझं ना ट्रायपॉड तुटलं होतं. तर मला ते बघायचं होतं की कसं प्राईज वगैरेमध्ये भेटतं. कारण की मी ना ट्रायपॉड ऑनलाईनच मागवते. म्हणजे घेतलं नाही असं दुकानात जाऊन. तर आता नवीन ते 360 डिग्रीचं आलेलं आहे. म्हटलं बघावं नाही का कसं फिरतं वगैरे नाही का. आपण ज्या दिशेने तसं जाणार तसं ते फिरत होतं असं ते बोलत होते. मग मी तेच ट्राय करून बघत होते. खरंच मी या साईडला झाले तर ट्रायपॉड ह्या साईडला होतं का ते बघितलं. हाय हॅलो नमस्कार, मी कविता. स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत का? मस्त आणि मजेतच असायला हवं. सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात आता झालेली आहे. आणि आता बऱ्यापैकी म्हणजे सगळे कामं वगैरे आवरले, मग रेडी झाले. कारण की सकाळी ना ब्लॉग वगैरे शूट करायला मला टाईमच नसतो. कारण खूप घाई असते सगळ्यांची. प्रांजलची असते, प्रांजलची पप्पांची त्यांची असते. त्यामुळे मी काय असं पूर्ण रेडी होऊन ब्लॉग बनवत नाही. म्हटलं आता कुठं जायचं आहे ते तुम्हाला सांगावं. आणि एक आनंदाची गोष्ट आहे ते म्हणजे आज माझे इंस्टाग्रामला 10,000 फॉलोअर्स पूर्ण झालेले आहे. खूप छान वाटतंय. कारण की एखादी व्यक्ती जर शून्यातून काहीतरी निर्माण करायचा प्रयत्न करत असेल तर तिला छोटं यश जरी आलं ना, त्या गोष्टीचा खूप आनंद होतो. आणि तो आज मला झालेला आहे. नाही की माझे 100K झालेले आहे, पण तरी माझे 10K झाले ना,
त्याचासुद्धा मला खूप आनंद आहे. कारण की 0पासून 10K पर्यंत येण्यासाठी पण मी खूप स्ट्रगल केले आहे, खूप मेहनत घेतली आहे व्हिडिओज वगैरे काढण्यासाठी. आणि आनंद आहे कारण की एखाद्या गोष्टीची आवड असणं खूप महत्त्वाचं असतं. तशी मला व्हिडिओ काढायची खूप आवड होती आणि तसंच मग मी यूट्यूबला आली, इंस्टाला, फेसबुकला असं सगळीकडे म्हणजे मी व्हिडिओज टाकायला लागली. आणि तुम्ही सगळ्यांनी ते प्रेम दिलं त्यामुळेच मला खूप छान वाटलं आणि मग त्यामुळेच मी व्हिडिओ पण बनवू शकले. बऱ्याच जणांनी नावं ठेवणारी पण असतात, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्याला आवडणारी गोष्ट आपण केली ना तर त्यातलं मिळालेला म्हणजे यश असतं ना, त्यातला आनंद शब्दात सांगू शकत नाही. आज मी एवढी खूप खुश आहे. तर बघा, आम्हाला मंदिरात जायचं होतं पण आमचं मंदिरात जायचं कॅन्सल झालं. भेटलं चावी? दे ना. लग्न होती काय होतं? तर बघा, हे ट्रायपॉड आहे माझं आणि हे खराब झाले. म्हणजे याचं ना मोबाईल होल्डर ना तुटून गेलं आहे. आता मी याला शॉपमध्ये घेऊन चालली, बघू त्याचं भेटतं आहे का तसलं मापाचं. मंदिरात जायचं होतं पण दुपारचं जाणार होतो आधी आणि मंदिराचं टायमिंग संध्याकाळचं आहे, त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं मंदिरात जायचं. आता आम्ही मार्केटला चाललो आहे. तर बघा, हा ट्रायपॉड मी फ्लिपकार्टवरून घेतला आहे. तुम्हाला याचं लिंक वगैरे पाहिजे असेल तर मी देईल तुम्हाला याचं लिंक. खूप छान आहे, फक्त मी खूप दिवस ठेवून दिलं ना म्हणून ते मोबाईल जे अटकायचं होल्डर असतं ना तेच तुटून गेलं मी फिरवता. तर बघू आता भेटतंय की नाही भेटतंय. छान आहे. चला आता रिया गाडी घेऊन येते. आम्ही आता वरती आलेलो आहे आणि आता आम्हाला रियाने मस्तपैकी चहा बनवले गरमागरम. या तुम्ही सगळे चहा प्यायला. मस्त अद्रकवाली चहा बनवले. त्यानंतर आम्ही बनवणार आहे मोमोज, व्हेज मोमोज. तर कसं बनवणार आहे ते पण तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहे, हो ना? येस. तुम्ही पण या सगळे खायला. पण या, येऊ नाही शकत तर आमचं बघून ट्राय करा. आम्हाला पण एवढं परफेक्ट नाही जमत पण तरी पण तोडकं मोडकं तुमच्यासोबत आम्ही शेअर करू. काही चुकलं असेल तर तुम्ही आम्हाला सजेस्ट करा. तर आता आम्ही पहिले चहा पिऊन घेतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो. या सगळेजण चहा प्यायला. बघा, इथं मैदा घेतलेला आहे. मैदा चांगला मळून घेतला. त्याच्यानंतर इथे ना सगळे व्हेजिटेबल्स घेतलेलं आहे. गाजर घेतलं आहे, कांदा घेतला आहे, कोबी घेतलेला आहे आणि सिमला मिरची घेतलेली आहे. हे सगळं ना बारीक चॉप करून घेतलेलं आहे आणि मैदा आहे ना थोडा वेळ भिजत ठेवला. इथं ना मिरा पावडर आहे, मिरे पावडर आहे. त्याच्यानंतर इथं सॉसेस घेतले आहे, रेड चिली सॉस आणि डार्क सोया सॉस घेतलेला आहे. तर सिम्पल असं बनवणार आहेत. त्याच्यानंतर रियाने बघा इथं आहे ना गॅस चालू केला, त्याच्यावर पॅन ठेवला आहे. पॅन गरम झाला, मग थोडंसं तेल टाकलं. त्यानंतर ह्या भाज्या वगैरे ज्या चॉप करून घेतलेल्या एकदम बारीक बारीक करून घेतलेल्या आहे. तर आता आहे ना त्या सगळ्या पॅनमध्ये टाकून घ्यायच्या आणि चांगल्या परतवून घ्यायच्या आहे. आता तेल गरम होतं आहे. तेल गरम झालं ना की मग या सगळ्या भाज्यांना टाकून घ्यायच्या. बघा आता आहे ना रिया आहे ना सगळ्या भाज्या वगैरे ज्या आहे ना, पहिला कांदा टाकते आहे. कांदा थोडासा परतून घ्यायचा, त्याच्यानंतर मग सगळ्या भाज्या टाकायच्या त्याच्यामध्ये आणि थोडंसंच तेल घातलेलं आहे. तर आता कांदा चांगला आहे ना परतवून घ्यायचा. त्यानंतर आहे ना गाजर टाकून घेतलेलं आहे. गाजर कसं थोडं हार्ड असतं ना, त्यामुळे पहिले गाजर टाकून घेतलं म्हणजे थोडंसं मऊ पडेल. त्याच्यानंतर आहे ना कोबी पण टाकून घेतला आणि सिमला मिरची पण टाकून घेतली. आता आहे ना हे सगळ्या भाज्या ज्या आहे ना ह्या सगळ्या 10 मिनिटांनी परतवून घ्यायच्या. याच्यात थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार, तुमच्या अंदाजाने तुम्ही त्याच्यात घालू शकता. आणि छान आता या भाज्या आहे ना परत व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या. एक 5 ते 10 मिनटं लागतात. चांगली वाफ वगैरे देऊन द्यायची त्याला. असं छान परतून घ्यायचं, एकजीव करायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे छान परतल्या जातं. बघा किती सुंदर दिसतंय ना, सगळ्या भाज्या वगैरे मिक्स केल्या तर खूप छान दिसतंय. बघा छान मिक्स होते. आता थोड्या वेळाने याला वाफ येऊन द्यायचं. बघा इथं डार्क सोया सॉस टाकून घ्यायचं आहे. आता थोडंसंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. 1 चमचा
1 चमचा भरून टाकलं ना तरी पुरेसं आहे. त्याच्यानंतर आपण टाकूया रेड चिली सॉस. ते पण थोडंसंच टाकायचं, नाही तर जास्त स्पायसी होऊन जाईल. त्याच्यात हिरवी मिरची पण टाकलेली आहे ना, त्यामुळं थोडंसंच टाकायचं. तुमच्याकडे विनेगर असेल तर इथं थोडंसं विनेगर टाकलं तरी चालेल. आमच्याकडे नव्हतं म्हणून आम्ही नाही टाकले. त्यानंतर मिरे पावडर टाकलेली आहे, म्हणजे ब्लॅक पेपर. तर बघा इथं हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स 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 छान असं मिक्स करून घ्यायचं. परत छान अशी वाफ येऊन द्यायची, म्हणजे भाज्या चांगल्या शिजल्या जातात. बघा किती सुंदर भाज्या झालेल्या आहे, एकजीव झाल्या आहे, मस्त शिजल्या आहे वाफेवरती. आणि चॉपिंग बोर्डमध्ये ना चॉप केल्यामुळे ना त्या भाज्या बऱ्यापैकी बारीक झाल्या होत्या. असं हाताने केलं ना तर एवढं परफेक्ट बारीक होत नाही. त्यानंतर सगळ्यात लास्टला थोडंसं मीठ घातलं आणि इथं आपला मसाला रेडी झालेला आहे मोमोजसाठी, एकदम मस्त. तर चला आता थोडंसं थंड होऊन देऊ. बघा थोडंसं थंड झालं आणि मग आम्ही डायरेक्ट खाली बसून घेतलं किचनमध्ये. प्रांजलची ना हुडहुड चालू होती. तर बघा आता आम्ही घेतलं इथं आता रिया लाटून देणार आहे आणि मी थोडंसं भरणार आहे. पहिले तिला बोललं तू मला भरून दाखव, कारण की ना मी पण माझ्या घरामध्ये अजून पण मोमोज केले नाही आहे. तर तिला बोललं मी तुझं पहिले बघते आणि मग मी करते. तर बघा हे ते असं करत होते ती करंज्या भरल्यासारखं. नंतरून आम्ही काय केलं, काही ना मोदक आहे ना मोदकासारखं केलं एकदम, नाही का मोमोज जसं येतं तसं बनवत होतो. कारण की एवढं परफेक्ट अजून मला पण जमत नाही आणि तिला पण नव्हतं जमत. पण ज्या पण शेपमध्ये जमतं त्या शेपमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आणि खरंच आपण काहीतरी शिकतोय ना यामध्ये, खरंच काहीतरी म्हणजे आनंद वाटतो, नाही का. प्रत्येक गोष्ट पहिल्यांदाच सगळ्यांना परफेक्ट जमते असं काहीच नसतं. पण ट्राय करायला काय हरकत नाही, म्हणून आम्ही असं ना ट्राय करत होतो. मग तिने पण छान शेप दिला होता त्याला. त्याच्यानंतर मी पण थोडेसे बनवून घेतले. मग त्याला ना आता स्टीम द्यायची होती, म्हणजे वाफेवरती ठेवलं आहे इथं चाळणीमध्ये. थोडंसं तूप लावलं चाळणीला आणि मग वरतून झाकण ठेवून दिलं आणि खाली पातेल्यात पाणी ठेवलं होतं. तर अशा पद्धतीने ना मी मोमोज बनवून घेतले. कारण की आम्हाला एवढे काही परफेक्ट जमत नव्हते, पण आम्ही ज्या शेपमध्ये आम्हाला जमेल त्या शेपमध्ये आम्ही केले. आणि खरंच जसे होतील तसे पण खूप छान वाटते. पहिल्यांदाच केले त्यामुळे खूप आनंद वाटतो. रियाने केले असेल पहिल्यांदा, म्हणजे ती करत राहते सारखं, पण मी पहिल्यांदा बघितलं आणि माझ्या हाताने मी पहिल्यांदा केले. त्यानंतर आहे ना मग स्टीम वगैरे झाली होती. तर म्हटलं बघू आता आपण काढून कसे झालेत कसे नाही. तर खरंच खूप सुंदर झाले होते. फक्त याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली असती ना तर असं वाटणारसुद्धा नाही की हे मग घरात बनवले. एकदम रेडीमेडपेक्षाही छान चव आणि आपले सगळं साहित्य वगैरे घराचं असल्यामुळं आपण व्यवस्थित बघून करतो. तर खरंच काय हरकत नाही, तुम्ही पण ट्राय करू शकता. तर असे आमचे काही मोदक टाईप होते मोमोज आणि काय असं नाही का. पण खरंच स्टफिंग वगैरे ना एवढं सुंदर झालं होतं ना, तर खरंच खूप सगळ्यांनी आवडीने खाल्ले. रियाला, रमनला, सगळ्यांना, अंकलला सगळ्यांनी खाल्ले. तर खूप छान झाले. तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा.